हो 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 हो. एव्हरीवन प्लीज म्यूट युअर सेल. प्रत्येकाने आपला माईक बंद करून ठेवायचा आहे. सर बोला. सर माझा आन्सर आला ते कॉस 3660 चा. ठीक आहे ना, सांगा ना मग. 1/2. ओके, फायनल आन्सर 1/2. बाकी हो. कोणाचा आला असेल त्यांनी शेअर करू शकता आपला आन्सर. नो डाऊट. सर माझं पण 1/2 आलंय. व्हेरी गुड. Same here, sir. येस, ओके, गुड. मॅक्झिमम आपल्याकडे 3 आन्सर. ओके, 3 और मोर आन्सर आले ते तुमचे 1/2 करेक्ट. 1/2 is correct because here 3660 is nearer to 3600. So we write here 3600 plus 60. त्याला आपल्याला 10 into 360 च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येतो, म्हणून ती क्वांटिटी आली 10 पाय प्लस 60. येस, ओके, ठीक आहे. 10 पाय ने आपल्याला 20 पाय म्हणता येईल आता. 20 पाय इंटू 60 आणि 20 पाय हा आपला प्लस 20 पाय प्लस म्हणजे तो मे बी फर्स्ट क्वाड्रंट येतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आर पॉझिटिव्ह. त्यामुळे आपण ती क्वांटिटी जी आहे ती कॉस 60 घेतली आणि कॉस 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी नोन आहे 1/2. सेम काही बेसिक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू. Find the value of sin minus a upon sin 180 plus a plus tan 90 plus a upon tan 90 minus a plus sin 90 minus a upon sin 90 plus a. आता 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे, त्यांची सम दिलेली आपल्याला. मग डायरेक्टली तिघं कंबाईन करण्यापेक्षा आपण 1/1 फाइंड आउट करू आणि प्रत्येकाची व्हॅल्यू फायनली पुट करू. द फर्स्ट वन इज sin minus a upon sin 180 plus a. Make a as a angle like theta. ज्या पद्धतीने आपल्याकडे थीटा अँगल आहे त्याच पद्धतीने आपण a as a angle म्हणून रिप्रेझेंट करणार आहे. सो sin minus a we have the most important identity. मी फक्त ओरली सांगतोय तुम्हाला, बाकी कुठलाच पीपीटी शो करत नाही. sin minus theta is equal to minus sin theta. So it is nothing but sin minus a is equal to minus sin a, means the numerator part for the first quantity minus sin a divided by sin 180. 180 means the pi, sin pi plus theta. आता मला याची व्हॅल्यू सांगा. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ द गिवन अलाइड अँगल sin pi plus theta. पायचा कोएफिशिएंट काय येतो तो ऑब्झर्व करा, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो तो ऑब्झर्व करा. त्यानुसार मला sin pi plus a ची व्हॅल्यू सांगायची. sin pi plus a. pi plus a is the third quadrant, correct. थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा tan आणि cot पॉझिटिव्ह, रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह, म्हणून साइनला निगेटिव्ह साइन येणार आहे, करेक्ट. मग आता मला सांगा sin pi plus theta. त्याला π/2 मध्ये जर का आपल्याला कोएफिशिएंट त्याचं चेक करायचं असेल, 2 ने मल्टिप्लाय करतो, 2 ने डिवाइड करतो, म्हणजे तो कोएफिशिएंट येतो मे बी तुमचा 2. आणि जर का तो π/2 चा कोएफिशिएंट तुमचा इवन असेल तर आपल्याला साइन ऍज अ साइन रिप्रेझेंट करतो, कॉस ऍज अ कॉस रिप्रेझेंट करतो, tan चा tan असतो, cot चा cot, sec चा sec आणि cosec चा cosec. मग आता मला फायनल व्हॅल्यू सांगा sin 180 प्लस a साठी. साइन ए. व्हेरी गुड, sin a. न्यूमरेटरला होता तुमचा मायनस sin a आणि डिनॉमिनेटर आला तुमचा sin a इज इक्वल टू व्हॉट इज द रिमेनिंग sin a अपॉन sin a, बोथ आर गेट कॅन्सल. रिमेनिंग पार्ट न्यूमरेटर सुद्धा sin a, डिनॉमिनेटर सुद्धा sin a, दोघं कॅन्सल होता. मग उरला काय? मायनस साइन असल्यामुळे -1, म्हणजे पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू आपण फाइंड केली -1. सिमिलरली we have to find out the value of tan 90 plus a and simultaneously tan 90 minus a. Can you tell me tan 90 plus a? 90 means π/2. ऑलरेडी आपल्याला π/2 चा कोएफिशिएंट रेडीमेड दिलेला आहे 1. म्हणजे आपल्याला फर्स्ट रूल अप्लाय करायचा आहे. कोएफिशिएंट ऑफ π/2 इज ऑड नंबर. tan कशाने रिप्लेस होईल मग?
टॅन कशाने रिप्लेस होईल? यस, कॉट. पाय बाय 2 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? थर्ड. सेकंड. जेवढे थर्ड सांगताय त्यांनी एकदा व्यवस्थित लक्ष देऊन सेकंड. यस, सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याकडे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह. मग स्टॅनला कुठली साइन येणार आहे? प्लस और मायनस? मायनस. मायनस. व्हेरी गुड. सिमिलरली tan 90 मायनस a पाय बाय 2 चा कोएफिशिएंट 1 आहे, ऑड नंबर आहे. tan चा काय होऊन जाईल इथे सुद्धा कॉट, आणि 90 मायनस a म्हणजे पाय बाय 2 मायनस a इज डिफाइंड इन द फर्स्ट क्वाड्रंट, and in the first quadrant all the trigonometric ratios are positive, so it become cot of a. Numerator is minus cot a and denominator is the denominator become plus cot of a. Finally, plus sin 90 minus a and sin 90 plus a. Tell me. Cos A Plus or minus? plus sir. Okay. Plus. Denominator? Cos minus cos A. Okay, let's check. cos A. Okay, आपण एकदा चेक करून बघू. मायनस साइन ए अपॉन मायनस साइन ए याची व्हॅल्यू आली, मायनस मायनस गेट कॅन्सल होतो. सॉरी, आपण याला ओरली डिस्कस करताना याला पॉझिटिव्ह समजत होतो, पण तो ऍक्च्युअल मध्ये निगेटिव्ह आहे. मीन्स दिस इज इक्वल टू +1, दिस इज -1, करेक्ट. अँड फायनली दिस इज साइन 90 मायनस ए इज द कॉस ए, आणि याची साइन जर का ऑब्झर्व केली पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असतात, आणि डिनॉमिनेटर हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये ऑलरेडी साइन तुमचा पॉझिटिव्ह, म्हणून बोथ आर पॉझिटिव्ह. कॉस ए गेट कॅन्सल, कॉट ए गेट कॅन्सल, साइन ए both are get cancelled. Minus minus plus, this is minus and this is plus. -1 plus 1 get cancelled, remaining only 1, which is the required solution of the given question. आलं लक्षात? Yes sir. Sir. Yes, sir. नाही, परत नाही होणार आता. पुन्हा प्रत्येक गोष्ट परत नाही करणार. तुम्हाला जर का बेसिकली एखाद्या स्टेप मध्ये डाऊट असेल तर ती सांगेल मी. पूर्ण एक्झाम्पल रिपीट करायला आपल्याला तेवढा वेळ नाही. One more, tan 225 into cot of 405 degree plus tan 765 into cot of 765. आता मला होल क्वांटिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर आपण काय करणार, 1 बाय 1 क्वांटिटीची व्हॅल्यू फाइंड करणार. फर्स्ट tan 225, नंतर cot 405 डिग्री, दोघं अँगल वेगवेगळे, दोघांची व्हॅल्यू फाइंड करणार. आता पण जो का राईट हँड साइडला अँगल दिला आपल्याला तो दोघांचा सेम आहे, म्हणजे tan 765 into cot of 765, and we have the one important result for the second one part of given relation, that means tan theta into cot theta. If theta both are equal, then what is the value of tan theta into cot theta? 1. Yes, very good. या केस मध्ये tan 765 cot 765 याची व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल डायरेक्टली 1. आता राहिला प्रश्न फक्त लेफ्ट हँड साइडचा पार्ट, tan 225 cot 405 डिग्री. सो टेल मी, tan 225, put 225 into the sum of different two angles, which is 180 plus 40. yes, 180 plus 180 plus 45. 45. मग Very good. tan 45 degree 1 येतं. Yes, very good. And second one, cot 405 degree, maybe 360 plus 45. 360 plus 45. Correct. 360 plus 45. So we have to write tan 180 plus 45 into cot 360 plus 45 plus remaining याची व्हॅल्यू 1 ऑलरेडी आपण डिफाइन केली. tan, this is pi plus theta. पायचा कोएफिशिएंट इव्हन नंबर येतो, म्हणजे तुमची ती क्वांटिटी टॅनची टॅनच असेल,
आणि पाय प्लस थिटा म्हणजे तुमचं थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. सेकंड वन cot 360 plus 45. 360 means 2 pi. 2 pi plus theta means in the first quadrant, and the coefficient of pi by 2 is also even number. So cot as a cot, and cot 2 pi plus theta is equal to cot theta. म्हणून त्याची व्हॅल्यू घेतली मी cot 45 degree plus 1. Tan 45 is 1, cot 45 is 1, 1 into 1 is 1 plus remaining 1, 1 plus 1 is equal to 2, which is the required solution of the given quantity. Same quantity तुम्हाला prove that म्हणून विचारलं जाईल. म्हणजे त्या ठिकाणी tan 225 degree, cot 405 degree plus tan 765 degree, cot 765 degree is equal to 1. Prove the given quantity is equal to 1. म्हणजे त्या केस मध्ये आपल्याला ही जी काय व्हॅल्यू ती सॉरी दिस इज इक्वल टू 2. मग त्या केस मध्ये आपल्याला ही जी काय व्हॅल्यू या पद्धतीने सॉल्व्ह करायची, याला आपण LHS म्हणू, आणि इज इक्वल टू RH ची व्हॅल्यू जर का 2 पुट केली, विच इज LHS इज इक्वल टू RHS. सेम रिझल्ट तुम्हाला ऍज अ प्रूव्ह म्हणून विचारलं जाईल, प्रूव्ह दॅट. मग त्या केस मध्ये तुम्हाला हीच क्वांटिटी रिपीट करायची आहे, फक्त त्याला LHS इज इक्वल टू RHS या फॉर्म मध्ये शो करायचं. असे आपल्याकडे बरेचसे सॉल्व एक्झाम्पल आहेत. मी पीपीटी माझ्याकडे ऑलरेडी आहे, ती पीपीटी मी तुम्हाला ग्रुपला शेअर करतो दुपारून. मला दुपारून एक रिमाइंड कॉल करा फक्त 3-3:30च्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला जी की पीपीटी त्याची PDF तयार करून मी मागचं पेज दाखवा ना. ओके, एकच मिनिट फक्त कॉल येतोय, तुम्ही मागचं पेज ऑब्झर्व करा. सर, कॉल येतोय, सर मुलांना ऍडमिट करा ना. सर हे तुम्ही पीपीटी पाठवाल ती पूर्ण लिहायची का नोटबुक मध्ये? सर आमचा कॉल चालू आहे ना, चालू. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याकडे मॅक्झिमम एक्झाम्पल आहेत, सॉल्व पण आहेत. सर एकदा वापस मागे दाखवा ना. केली ना मी मागची पीपीटी आता. सर PDF पाठवणार आहे तुम्ही याची? हो, दुपारून पाठवेल. येस सर, गो अहेड. ओके. अशा पद्धतीने आपल्याकडे सॉल्व एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकता. बघा, सेम एक्झाम्पल मी तुम्हाला मागचं डिस्कस केले की प्रूव्ह दॅट म्हणून विचारलं जाईल. त्यात तुम्हाला अशा पद्धतीने राईट हँड साइड असेल की ती प्रूव्ह करायची. एकच मिनिट, एक कॉल येतोय. आज आमची एक्झाम आहे सेकंड इयरची. ऑब्झर्व करा फक्त एक्झाम्पल. ओके सर. ओके. या पद्धतीने आपल्याकडे बरेचसे सॉल्व एक्झाम्पल अवेलेबल आहेत, ते तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकता. प्रत्येकात आपण ज्या पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ अलाइड अँगल यूज केलाय, सेम त्या पद्धतीने सर्वच्या सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ अलाइड अँगल यूज करायचं आहे. उदाहरणार्थ साइन 420 असेल, कॉस 390 असेल, त्या ऑलरेडी आपण डिफाईन केले. त्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ अलाइड अँगल मध्ये डिफाईन केला. 420 ला 360 प्लस 60 च्या फॉर्म मध्ये, 390 डिफाईन करतो आपण 360 प्लस 30 च्या फॉर्म मध्ये. अशा पद्धतीचे काही अँगल आहेत, त्या अँगलचा यूज करून तुम्ही जी काय फायनल व्हॅल्यू असेल ती फायनल व्हॅल्यू फाइंड करू शकता. असे काही अनसॉल्व एक्झाम्पल आहे, त्यांचे स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि ऍज अ प्रॅक्टिस म्हणून दुपारी तुम्ही सॉल्व्ह करून मला त्याची PDF ग्रुपला फॉरवर्ड करू शकता.
तर तुम्ही त्याची पीडीएफ पाठवालच ना? हो, दुपारून पाठवते मी तुम्हाला. सर मग ते सगळे लिहायचे का क्वेश्चन? हो हो हो. कधी लिहायचे सर? ओके ओके. थोडं डिस्टर्ब होतंय, कंटिन्युअसली कॉल येतोय. आमची सेकंड इयरची एक्झाम असल्यामुळे आज. ठीक आहे, तेवढं फक्त समजून घ्या. थिअरी बुक मध्ये लिहायचं ना? थेरी बुक मध्ये, हो थेरी बुक मध्ये लिहा ना. त्याची पीपीटी घ्या, त्याची स्क्रीनशॉट घ्या आणि ग्रुपला शेअर केले तरी सुद्धा चालेल. म्हणजे जे विद्यार्थ्यांना काही नेटवर्क इश्यू असेल ते विद्यार्थी त्या ग्रुपच्या स्क्रीनशॉट वरनं आपले जे काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. 3 पार्ट आहेत त्यात. फर्स्ट पार्ट सिंपल आहे. सेकंड तुमचा जो आहे तो सुद्धा एप्रिल नोव्हेंबर लिहिलेलं ते एक्झाम मध्ये आलं होतं का त्या इयरला? हो, त्या पर्टिक्युलर इयरला एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन. सर ए वाला दाखवा ना. ओके, ए पासून स्टार्ट केला. ए तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल. हो. सर गो अहेड. सर यस. ए माईक बंद करा तुमचा रे, मागचा आवाज येतो आम्हाला. खाडे ऑटोमोबाईल खाडे, माईक बंद कर. सर नेक्स्ट. ठीक आहे. हा, तीनच पार्ट आहेत आपल्याकडे, ए बी आणि सी. या पद्धतीचे काही अनसॉल्व एक्झाम्पल आहे, ते सॉल्व तुम्हाला करायची आहे आणि त्याची पीडीएफ वगैरे तयार करून मला ग्रुपला शेअर करा, म्हणजे जेणेकरून मी ते चेक करू शकतो. ठीक आहे. नाउ द सेकंड वन. सर ओके, यस यस. सर वन डाऊट. यस. सर समजा आन्सर असं साइन 30 असं येत नसेल तर मग समजा तेवढंच आन्सर राहील ना ते? हो, तसंच ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट वन आर्टिकल फ्रॉम द ट्रिग्नोमेट्रिक रेशियो, दॅट इज नथिंग बट कंपाऊंड अँगल. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो फॉर अलाइड अँगल पहिला आर्टिकल आपण बघितलं. सेकंड आहे तुमचं कंपाऊंड ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ द कंपाऊंड अँगल. And the compound angle says that if A and B are the different two angles, then the angles, that means A plus B and A minus B, are called as the compound angle. जर का मी कुठलेही दोन अँगल घेतले आणि त्याची जर का मी सम करत असेल आणि डिफरन्स करत असेल, that type of angles are said to be a compound angle. Now look here. Allied angle says that if sum and difference of two angles are either 0 or integral multiple of pi by 2. Allied angle ची डेफिनेशन काय सांगते? जर का दोन अँगलची सम किंवा डिफरन्स ही जर का 0 किंवा पाय बाय 2 च्या पटीतच येत असेल तर त्याला आपण अलाइड म्हणतो. There is no restriction and there is no condition for the compound angle. Just take here the addition and subtraction of the two angle, and that addition and subtraction are said to be a compound angle. जर का मी दोन अँगलची सम किंवा डिफरन्स करत असेल तर त्याला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. आणि जर का त्याला कंडिशन असेल त्याची व्हॅल्यू ही एक तर 0 किंवा पाय बाय 2 च्या पटीत असेल, that type of angle are said to be a allied angle.
And here we want to define some trigonometric ratio for the compound angle like A plus B and A minus B are termed as the addition and the subtraction formulae. So the first one is addition and subtraction formulae for the trigonometric ratio of compound angle. म्हणजे आपल्याकडे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्या प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशोची आपल्याला कंपाऊंड अँगल सोबत एक फॉर्म्युला डिफाइन करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ सॉरी नॉट 6 फक्त 3 करण्यात आपण म्हणजे पहिला तुमचा साइन असेल, दुसरा असणार तुमचा कॉस आणि तिसरा असणार आहे टॅन. म्हणजे आपल्याला डिफाइन करायचा फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर द फर्स्ट मीन्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर द फर्स्ट A plus B means the compound angle that is sin A plus B. Second trigonometric ratio cos A plus B. Third trigonometric ratio tan A plus B. Similarly, we have to define the trigonometric ratio for the second compound angle, which is nothing but a difference of two angles like sin A minus B, cos A minus B, and finally tan A minus B. And these are defined as first sin A plus B defined as sin A into cos B plus cos A into sin B, where A and B both are the angles. Similarly, the second one trigonometric ratio for the first compound angle that is A plus B is defined as cos A plus B is equal to cos of A into cos of B minus sin A into sin of B. And the last one, third trigonometric ratio, that is tan A plus B is equal to tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan of B. These formulae are said to be an addition formulae, or we can say that the trigonometric ratio of first compound angle having A plus B. Similarly, define the second subtraction formulae means sin A minus B, sin cos A minus B and tan A minus B, and which are defined as sin A minus B is sin A into cos B minus cos A into sin B. Cos A minus B is equal to cos A into cos B plus sin A into sin B, and finally tan A minus B is equal to tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. दोघांच्या दोघं फॉर्म्युले आपल्याला कॉमन रिप्रेझेंट करता येतील. फॉर एक्झाम्पल sin A plus B मायनस म्हणजे sin A प्लस मायनस B साठी तो फॉर्म्युला येईल sin A into cos B plus minus cos A into sin B. जर का इथं प्लस असेल तर इथं प्लस घेतो साइन साठी, इथं मायनस असेल तर इथं मायनस घेतो. सिमिलरली फॉर कॉस साठी प्लस असेल तर अल्टरनेटिव्ह घेतो मायनस आणि मायनस असेल तर अल्टरनेटिव्ह घेतो प्लस. अँड सिमिलरली फॉर टॅन जर का प्लस असेल तर न्यूमरेटरचा प्लस आणि डिनॉमिनेटरचा मायनस, आणि जर का मायनस असेल तर न्यूमरेटरचा तुमचा मायनस, डिनॉमिनेटरचा. यानुसार तुम्हाला जे काय ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल आहे त्या कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? Yes, sir. Now using this formula, Yes, sir. listen. Now using this formula, we want to solve some example. This is the trigonometric ratio of the compound angle. First one, find the value of cos 75 degree. आता सेम ज्या पद्धतीने आपण अलाइड अँगल साठी एक्झाम्पल सॉल्व करत होतो, आता फक्त आपल्याला कंपाऊंड अँगल साठी करायचं आहे. म्हणजे दिलेला जो काही तुमचा 75 डिग्री आहे, जो काही अँगल दिलाय त्याला एक तर सम किंवा डिफरन्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करा. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीच कंडिशन नाही की तो त्याच्या जवळ असणं गरजेचं आहे किंवा काही असणं गरजेचं आहे. फक्त शक्यतो बेसिकली स्टँडर्ड एखादा अँगल तिथे असणं गरजेचं आहे. Cos of 75 degree express, yes, very good, 45 plus 30 degree, and use the trigonometric ratio for the compound angle, that means cos A plus B, and we have cos A plus B is equal to cos A into cos B minus sin A into sin B. A represent as a 45
and B is equal to 30 degree. So cos of 45 into cos of 30 minus sine of 45 into sine of 30, and we know that the value of cos 45 cos 30 sine 45 into sine 30, cos 45 gives 1 upon root 2, cos 30 root 3 by 2 minus sine 45 is again 1 upon root 2, and sine 30 is equal to 1 by 2. दोघांचा बेस कॉमन आहे 2 into root 2. तो कॉमन बेस घेऊन मी न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो, म्हणजे आपल्याला लिहिता येईल √3 minus 1 upon 2 into root 2. So the final solution becomes √3 minus 1 upon 2 into root of. सर तिकडं ते cos 45 डिग्री प्लस 30 डिग्री आहे म्हणून मायनस घेतलं ना आपण, इकडे प्लस आहे तिकडे म्हणून. हा, इथं प्लस आहे म्हणून इथं फॉर्म्युल्यामध्ये मायनस घेतलं. फॉर्म्युला तुमच्या समोर अवेलेबल आहे. हा, मायनस आहे यस. त्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस का बरे मग प्लस असलं पाहिजे ना. मला सांग कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला काय डिफाईन केला आपण? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. बरोबर. मग आता मला सांग दोन अँगलची सम आहे तर मी कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करेल. जर का दोन अँगलचा डिफरन्स असेल तर मी त्या ठिकाणी कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज केला असता. मग त्या केस मध्ये तुम्हाला इथं प्लस आला असता. आलं लक्षात? हो सर. ओके. वन मोर. साइन 15 degree. Can you express 15 as a sum of or difference of different two angles? 45 डिग्री मायनस 30 डिग्री सर. Yes, very good. 45 minus 30 degree. म्हणजे कुठला फॉर्म्युला आहे ऍडिशन का सबट्रॅक्शन साइनचा? Subtraction. Very good. Subtraction. And we have the subtraction formula for compound angle means sin A minus B. Sin A minus B is the sin A into cos B minus cos A into sin B. Substitute all the things. We get here sin 45 cos 30 cos 45 sin 30. Put all the things and tell me the final solution. Fast. हॅलो Yes. सर. √3 मायनस 1 बाय 2 √2. Yes, very good. Absolutely correct. √3 minus 1 upon 2 into √2 is the final solution for the given trigonometric ratios. Because of here sin 45 is 1 upon √2, cos 30 is √3 by 2. Similarly, cos 45 is 1 upon √2 and sin 30 is 1 upon 2. Base दोघांचा सेम आहे. पॉवरची ऍडिशन होईल, सॉरी न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होईल √3 minus 1 divided by 2 into root of 2. सर्वात सिंपल आणि इझी पार्ट जर का असेल तर हा तुमचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल साठी, ज्यात की आपल्याला फक्त 4च फॉर्म्युले आणि 4 फॉर्म्युलाच्या मदतीने आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सॉरी 4 आणि 6 फॉर्म्युले. सर फाईन. येस. हॅलो. सर इकडे √2 into 2 आलं, मग इकडे √2 into 2 √2 का आला असं? √2 into 2 is equal to 2 आला कुठे? सर आन्सर आहे. ओके, हे बघा 1 into √3 म्हणजे न्यूमरेटरला आला √3, 2 into √2 म्हणजे डिनॉमिनेटरला आला 2 √2. बरोबर. तसं इकडचा डिनॉमिनेटर पण 2 √2 आहे. दोघांचा बेस जर का सेम असेल तर आपण न्यूमरेटरच्या फंक्शनची डिफरन्स किंवा ऍडिशन करून टाकतो. म्हणून मी √3 minus 1 चा डिफरन्स घेतला आणि दोघांचा बेस इक्वल असल्यामुळे 2 into √2 घेतला. पर एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा मी न्यूमरेटरला घेतला 7/5, ही तुमची क्वांटिटी एक, न्यूमरेटर 7 डिनॉमिनेटर 5 मायनस तुमचा सेकंड पार्ट येईल 3/5. 7/5 मायनस 3/5 काय लिहिणार तुम्ही?
4/5. तुमचा कॉमन 5 येतोय म्हणून डिनोमिनेटरचा पार्ट एकदाच लिहाल ना, तो थोडी पुन्हा पुन्हा लिहाल तुम्ही. आलं लक्षात? त्या पद्धतीने तुम्हाला फाइंड करायचं. ओके, वन मोर. Cosec 105 degree expressed in the form of compound angle. Apply the basic formulae and tell me the final solution. Fast. 60 degree plus 45 degree. 45. 60 plus 45. Very good. पण मला सांगा कोसेक ए प्लस बी साठी फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? हो सर. नाही. मग आपल्याकडे फॉर्म्युले कुठले कुठले? साइन, कॉस आणि टॅन साठी. मग कोसेकला साइन मध्ये, कॉस मध्ये किंवा टॅन मध्ये एक्सप्रेस करता येईल का? हो सर. यस. कसं साइन मध्ये करता येईल. कसं? साइन अपॉन कॉस. एकेकाने सांगा. 1/sin. Yes, very good. 1/sin. Cosec theta is equal to 1/sin theta. So we have to write here cosec 105 degree is nothing but 1/sin 105 degree. And now express 105 into the sum of two or difference of two angles like 60 plus 45 degree. Now apply the trigonometric ratio of compound angle, and by applying the trigonometric ratio of compound angle, denominator become sin A into cos B plus cos A into sin B by the standard formula of sin A plus B. So we write here sin 60 is √3/2, cos 45 1/√2 plus cos 60 1/2 into sin 45 is 1/√2. ही जी काय क्वांटिटी ती फक्त एकदा सिम्प्लिफाय करा. त्याचं सिम्प्लिफिकेशन सांगणं हे काय गरजेचं नाही, कारण की आता आपण कॉलेजला आलोय म्हणून त्याचं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला इझिली करता येईल आणि ते सिम्प्लिफिकेशन साठी तुम्ही कॅल्सी सुद्धा यूज करू शकता. सो फायनली वी राइट हियर 2 into √2/√3 plus 1 is the required solution or required value of the given quantity. One more. Find the value of tan सर 15 सर एक degree. मिनिट मागची स्क्रीन दाखवा ना. करू कंटिन्यू. मागची पण दाखवा ना. मी दुपारी शेअर करणार आहे. कशाला स्क्रीनशॉट काढता? ओके सर. Okay. Now again find the value of tan 15 degree. Can you express in compound angle? Degree. 45 minus 30. 45 minus 30. 45 minus 30. Yes, very good. 45 minus 30. So apply that standard formula of trigonometric ratio of compound angle like tan A plus B or tan A minus B. Which of the formula used for the given quantity tan 15? Tan A minus B. Tan A Yes, minus very B. good. Means A is the 60 and B is 45. So tan A minus B gives tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. Put all the things. It gives tan 60 minus tan 45 upon 1 plus tan 60 into tan 45. By simplifying, tan 60 is √3, tan 45 is 1, 1 plus tan 60 is again √3 into tan 45 is 1, and by simplifying we will get here √3 minus 1 upon √3 plus 1 is the required solution for the given tan 15 by the help of compound angle. One more, tan A is equal to 1/2 and tan B is equal to 1/3. The given part, and to find out the value of tan A plus B. रेडीमेड tan A ची व्हॅल्यू दिली तुम्हाला, tan B ची व्हॅल्यू दिली. tan A plus B चा फॉर्म्युला यूज करा आणि त्यानुसार मला याची व्हॅल्यू सांगा मग पटकन.
पटकन tan a प्लस बी फॉर्म्युला स्टँडर्ड अवेलेबल आहे तुमच्याकडे आता. 1/2. फायनल सोल्युशन का? Yes, sir. Let's check. Not 1/2 is the wrong. 1/5. Wrong. 1/3. अरे बघा तुमच्या समोर स्क्रीनवरती अवेलेबल आहे तरी 1/5 1/3 असं सोल्युशन सांगताय. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan a ची व्हॅल्यू 1/2 आहे, tan b ची व्हॅल्यू 1/3 आहे. 1 मायनस tan a ची व्हॅल्यू 1/2 आणि tan b ची व्हॅल्यू 1/3. याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन करून 5/6 अपॉन 5/6 म्हणजेच 1 येतं. जर का इथून पुढचा पार्ट लक्षात येत नसेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही आणि मी सांगणारही नाही, कारण की हा माझा रोल येत नाही. आलं लक्षात? म्हणून हा जो काय पार्ट असेल तो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. याचा कॅल्क्युलेशन करून फायनल सोल्युशन 1 येणं गरजेचं आहे. वन मोर, tan 66 प्लस tan 69 अपॉन 1 मायनस tan 66 इंटू tan 69. आपल्याकडे जे tan चे फॉर्म्युले अवेलेबल आहेत त्याच्यानुसार कुठला फॉर्म्युला अप्लाय करता येईल का यासाठी, या पर्टिक्युलर केस साठी? कशाचा फॉर्म्युला बद्दल? tan a प्लस Tan- b. येस, व्हेरी tan a गुड. plus Tan b. A. A ची व्हॅल्यू Tan- काय येईल आणि B ची व्हॅल्यू काय येईल मग? A A ची ची value आणि b ची 69. Correct. With the help of tan A plus B, we have tan A plus tan B is equal to, upon 1 minus tan A into tan B. So, by comparing A is 66 and B is equal to 69, we get here tan A plus B, that means 66 plus 69, that is tan of 135 degree. इथपर्यंत आपल्याला सोल्युशन आलं. आता इथून पुढचा पार्ट जर का ऍक्युरेट सोल्युशन फाइंड करायचं असेल तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ अलाइड अँगल यूज करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण डिफाइन करतो 135 ला 180 मायनस 45 डिग्रीच्या फॉर्म मध्ये. डिफरन्स ऑफ द टू अँगल्स 180 मायनस 45 डिग्री. 180 मीन्स पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ π/2 इज इव्हन नंबर, म्हणून टॅनचा टॅनच असेल आणि पाय मायनस थिटा म्हणजे तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये, पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट येतो ना. पाय मायनस थिटा सेकंड का थर्ड? पाय मायनस थिटा सेकंड का थर्ड? इतकं विसरले का? सेकंड. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन ला येणारी व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह यायला पाहिजे होती का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सर. निगेटिव्ह म्हणजे आपल्याला येणारी क्वांटिटी ही मायनस tan येणं अपेक्षित होतं. बाय मिस्टेक माझ्याकडनं तो मायनस साइन राहिलाय, म्हणून ते एक करेक्शन करून घ्यायचं. मायनस tan 45 डिग्री म्हणजे रिक्वायर्ड सोल्युशन जे काय असेल ते येईल तुमचं -1. आलं लक्षात? येस सर. ओके. या पद्धतीने आपल्याकडे कंपाऊंड अँगल रिलेटेड बरेचसे एक्झाम्पल अवेलेबल आहे. लुक हियर, प्रूव्ह दॅट द गिवन क्वांटिटी लेफ्ट हँड साइड LHS, मी जी काही पार्ट दिलाय तो आपल्याला प्रूव्ह करते, त्याला मी LHS म्हणून शो करतो. LHS लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू sin A minus B upon cos A cos B plus sin B minus A upon cos B cos C plus sin C minus A upon cos C cos A. Use the trigonometric ratio of compound angle means sin A minus B. Sin A minus B defined as sin A into cos B minus cos A into sin B divided ची quantity as it is plus sin B minus साठी B minus C साठी फॉर्म्युला अप्लाय करतो मी. sin B cos C minus cos B sin C डिनॉमिनेटर as it is plus sin C minus A साठी फॉर्म्युला अप्लाय करतो. sin C into cos A minus cos C into sin A डिनॉमिनेटर as it is. आता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिघ पार्टची जी ऍडिशन आहे त्यात कॉमन काय काय कॅन्सल होईल का बघा बरं, ऑब्झर्व करा.
कॉस ए कॉस सी आणि कॉस बी. कॉस ए आणि कॉस कॉस ए आणि कॉस बी मला तर काही वाटत नाही. तर कॉस सी चे आपल्याला ती क्वांटिटी 0 दाखवायची आहे. मग काय करा? तर कॉस कॉस ए. Okay, let's check. Look here. Sin A into cos B upon cos A into cos B. मी जो क्वांटिटी सेपरेटली दोघांचा जो काही डिनोमिनेटर आहे दिलेल्या क्वांटिटीला अप्लाय करतो. मायनस cos A sin B डिवायडेड बाय cos A cos B प्लस sin B cos C अपॉन cos B cos C. माईक बंद करा, कोणाचा तरी माईक चालू आहे. Similarly, minus cos B sin C upon cos B cos C. Last one, sin C cos A upon cos C cos A. Minus cos C sin A upon cos C cos C. आता ऑब्झर्व करा, आपल्याला काही कॅन्सल करता येतंय का? इकडे cos B कॅन्सल होतो, इथं cos A कॅन्सल होतो, इथं cos C कॅन्सल होतो, इथं cos B कॅन्सल होतो, इथं cos A कॅन्सल होतो आणि इथं cos C कॅन्सल होतो. आणि सर्वचे सर्व पार्ट कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला फक्त एवढी क्वांटिटी उरते. sin A अपॉन cos A मायनस sin B अपॉन cos B प्लस sin B अपॉन cos B मायनस sin C अपॉन cos C प्लस sin C अपॉन cos C मायनस sin A अपॉन cos A. आणि प्रत्येक क्वांटिटीला अल्टरनेटिव्ह sin A cos A पॉझिटिव्ह, sin A cos A निगेटिव्ह. म्हणजे प्रत्येक क्वांटिटी ही अल्टरनेटिव्ह साइन आहे. ऑल द टर्म्स आर कॅन्सल. इट गिव्स ओनली सिंगल मीन्स तुम्ही त्याला sin A cos A चा फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही 0 लिहिलं तरी सुद्धा सोल्युशन तुमचं तेच असणार आहे. दिस इज इक्वल टू 0 and which is the required RHS means the right hand side is the proof. या पद्धतीने आपल्याला काही प्रूव्ह दॅट म्हणून क्वेश्चन्स विचारले जातात. ते क्वेश्चन आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. एकच मिनिट फक्त. बरेचसे एक्झाम्पल आहे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. माझ्याकडे पीपीटी मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऍज अ प्रॅक्टिस म्हणून यूज करू शकता. त्यातले काही एक्झाम्पल आहे. प्रत्येक केसमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचे जे काही कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले ते अप्लाय केले. बघा इथं साइन ए प्लस बी साठी फॉर्म्युला अप्लाय करा, साइन ए मायनस बी साठी. इथं कॉस ए प्लस बी साठी, इथं कॉस ए मायनस बी साठी. आणि या फॉर्म्युले अप्लाय केल्यानंतर जे जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करून आपण जे काही रिमेनिंग पार्ट असेल तो रिमेनिंग पार्ट शो करतो. त्याला म्हणतो आपण आरएचएस साईड. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एलएचएस इज इक्वल टू आरएचएस चे काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील आणि प्रूव्ह करता येतील. यातले काही एका दोन एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहेत. तुम्हाला जर का लक्षात आले तर चांगली गोष्ट, नाही तर एका दोन एक्झाम्पल काही सिलेक्टेड एक्झाम्पल आहे मी ते कंटिन्यू करेल. आणि त्यानंतर जो काही पुढचा पार्ट असेल आपला तो पुढचा पार्ट आपण स्टार्ट करणार आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ मे बी मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. ठीक आहे. आजचे लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. फक्त नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट लेक्चरला जॉईन होण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं की आपलं कुठपर्यंत झालंय, म्हणजे तिथून पुढचा पार्ट मला कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे. कारण की माझ्याकडे सर्वच्या सर्व ब्रांचेस आहेत, म्हणून तुम्हाला पुढच्या वेळेस जेव्हा आपलं लेक्चर असेल त्यावेळेस सांगायचं की सर आपलं कंपाऊंड अँगलचे एक्झाम्पल संपले होते. जवळपास एखाद दोन एक्झाम्पल तुम्ही घेणार होते ऍज अ प्रॅक्टिस म्हणून. नंतर आपला जो काही पुढचा पार्ट असेल पुढचा पार्ट आपण स्टार्ट करणार. ठीक आहे. सर पीपीटी पाठवणार आहे ना तुम्ही? पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाही. मॉर्निंगच्या लेक्चरला ते विचारलं. सर उद्या एक्स्ट्रा लेक्चर होईल का? उद्या लेक्चर कितीला आहे आपलं? उद्या रविवार आहे, संडे. उद्या रविवार नाही बेटा. सर उद्या नाही आपला लेक्चर. एक मिनिट मी टाइम टेबल बघतोय. सर पीपीटी पाठवून द्या सर फक्त. बर, उद्या आपलं लेक्चर नाहीये. ठीक आहे. आपलं लेक्चर नसणार आहे उद्या. तुम्हाला नाही, संडेला तर नाही पॉसिबल होणार.
सॅटर्डेला आपण एखादं लेक्चर घेऊ एक्स्ट्रा, चालेल का? फ्री का सगळे सॅटर्डेला? हो. कोणाचं लेक्चर सांगितलं नाही ना? हो, सर. हो चालेल. चालेल ना सर. हो सर. ओके, हो, मग सर. एक काम चालेल, करा, सर. एक काम करा. घ्या ना सॅटर्डेला. बरं ठीक आहे, 11 ते 12 आपण कंटिन्यू करू. जर कोणी विचारलं तर सांगा आपलं एक एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणा. हो चालेल सर. सर 10 ते 12. ओके सर. 10 ते 11 घ्या ना. चालेल सर. मला कुठलाही टाइम चालेल, मला कुठलाही एक कॉमन टाइम सांगा. प्रत्येकाने वेगवेगळा टाइम सांगू नका. हो सर. 11 ते 12. ओके सर. 11 ते 12 घ्यायचं. ठीक आहे, कारण की बाकीच्या फॅकल्टी विचारता म्हणून टाइम आपल्याला फायनल करणं गरजेचं आहे. 11 ते 12. ठीक आहे, आपलं सॅटर्डेला हो, एक सर. एक्स्ट्रा लेक्चर असणार आहे 11 ते 12च्या दरम्यान. हो, सर. लक्षात ठेवा. हो सर पीपीटी चालेल सर. पीपीटी मी दुपारून फॉरवर्ड करेन, टेन्शन घेऊ नका तुम्ही त्या गोष्टी. फ्रायडे सॅटर्डे. सर आणि अं, तुम्ही आम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावले ते कधी पाठवायचे? तुम्हाला जेवढं लवकर पॉसिबल होत असेल तेवढा लवकर पाठवायची. ओके सर. ओके, 1 मिनिट फक्त मी अटेंडन्स घेतोय, नंतर तुम्ही लेफ्ट व्हा. ओके सर. ओके, यू मे लीव. थँक्यू. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. बाय सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय थँक्यू सर. बाय सर. बाय गुड सर. डे. गुड डे.